आज रात्री येणार इकॉनॉमीची एक मोठी अपडेट. यूएस मध्ये फेडरेशन FOMC ची आज मीटिंग आहे. FOMC म्हणजे काय? फेडरेशन ओपन मार्केट कमिटी. या FOMC कमिटीमध्ये प्रामुख्याने इंटरेस्ट रेट असेल, इकॉनॉमीचं प्रोजेक्शन असेल आणि इन्फ्लेशन कंट्रोल असेल, या सर्व गोष्टींवरती डिसिजन घेतला जातो. मागील मीटिंगमध्ये जर आपण तिथं पाहिलं तर इंटरेस्ट रेट ॲज इट इज ठेवले होते 3.5 आणि 3.75 याप्रमाणे आयाचा इंटरेस्ट रेट तिथं ॲज इट इज ठेवला होता. चालूचा जर आपण सिनेरिओ पाहिला तर जे काय वर्ल्ड वॉर चालू आहे त्याच्यामुळं गोल्डची किंमत असेल किंवा ऑइलची किमती ऑलरेडी तिथं हाय प्राइसला आपल्याला बघायला मिळतात. आणि जॉबची जर सिच्युएशन पाहिली तर इंटरेस्ट रेट ॲज इट इज राहण्याची शक्यता आहे. इंटरेस्ट रेट कमी झालं तर काय होऊ शकतं? इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर मार्केटमध्ये एक बुल रन येऊ शकतो आणि कमोडिटी म्हणजे थोडक्यात गोल्ड असेल, ऑइल असेल आणि सिल्वर असेल ह्याच्यामध्ये एक शॉर्ट सेलिंग आपल्याला झालेली तिथं बघायला मिळू शकतो. FOMCचे जे पण पाठीमागचे काही रेट कटिंग झालेली 2018 पासून ते 2026 पर्यंत हे इथं आपण ग्राफमध्ये बघू शकतो. पूर्णपणे आपण त्या ग्राफमध्ये 2019 ते 2026 पर्यंतचे FOMCचे जे पण इंटरेस्ट रेट वर आणि खाली झालेत त्या पद्धतीने आपण तिथं ग्राफमध्ये दाखवलेले आहेत. याच्याबद्दल जर समजा तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. अशाच एज्युकेशनल आणि फायनान्सच्या कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.